बांधवांनो, मी गणेश मशिनरी पंढरपूरमधून आपल्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं तमाम शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत करीत आहे। आज आपल्याकडे सोयाबीनचा सीझन आता जवळ आलेला आहे। आपल्याकडे सोयाबीन काढणीचा सीझन जवळ आलेला आहे, उडीद काढणीचा सीझन जवळ आलेला आहे आणि आपल्याला सध्या मजुराची समस्या भेडसावत आहे। तर त्यासाठी आपल्याकडे BCS कंपनीने आपल्या शेतीच्या सर्व कापणीच्या किंवा सोंगणीच्या कामासाठी रिपर काढलेला आहे आणि तो रिपर खरेदी करण्यासाठी काही शेतकरी बांधव आलेले आहेत। तर त्यांचे जे काय प्रश्न असतील ते मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। तरी पण मी पहिल्यांदा ह्या मशीनचा परिचय करून देतो। हे मशीन BCS कंपनीचं आहे। याचं 7.5 HPचं इंजिन येतं, ते तुम्हाला डिझेलमध्ये पण मिळेल, पेट्रोलमध्ये पण मिळेल। ह्याची जी रुंदी आहे ती 5.5 फूट रुंदी आहे। ही आपल्याला जे कमी हाईटची पिकं आहेत याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, एक जास्त हाईटची पिकं आणि दुसरा कमी हाईटची पिकं। त्याच्यामध्ये कमी हाईटची पिकामध्ये उडीद, मूग, सोयाबीन, त्यानंतर गहू, भात, हरभरा, करडई आणि तत्सम त्याच्याशी निगडीत असणारी पिकं, या सर्व पिकाच्या कापणीसाठी किंवा सोंगणीसाठी ह्या मशीनचा वापर केला जातो। हे मशीन 1 लिटर पेट्रोलमध्ये एका तासामध्ये 1 एकराची काढणी करतं। साधारण 1 दिवसामध्ये तुम्ही जर 10 तास मशीन चालवलं तर 10 तासामध्ये हे जे 10 एकर कापणीचं काम केलं जातं। पण जर एखादं चालवणारी व्यक्ती नवीन असेल तर त्यांना 1.5 ते 2 तासाचा वेळ लागतो। अनुभवी असेल तर एका तासामध्ये 1 एकराची काढून एका लाईनमध्ये टाकण्याचं काम हे मशीन करतं। हे मशीनला 5 फुटाची रुंदी येते आणि त्याला आपल्या हार्वेस्टर जो असतो मोठा तशा पद्धतीचे कटिंगची ब्लेड वगैरे येत आहेत। आता विचारा तुम्हाला काय शंका वगैरे असतील तर। आता मुळात ही BCS कंपनी कुठली आहे? हे BCS कंपनी इटलीची कंपनी आहे, परंतु या इटलीच्या कंपनीच्या माध्यमातून पूर्वी आपल्याकडे मशीन येत होत्या, पण पॉवर टिलर, पॉवर विडर अशा पद्धतीच्या मशीन यायच्या आणि आपल्या गव्हर्नमेंटने मागच्या 2 वर्षापूर्वी इम्पोर्ट म्हणजे बाहेरच्या देशातून ज्या मशीन येतात त्याच्यावरती मोठ्या प्रमाणे टॅक्स आकारल्यामुळे मशीनच्या किमती वाढू लागल्या। मग त्या कंपनीने आयडिया अशी काढली की आपल्या ह्याच्यामध्ये पंजाबमध्ये, भारतामध्ये पंजाबमध्ये लुधियाना ह्या ठिकाणी त्यांनी मोठा प्लॅन टाकला आणि आता जे आपल्या देशामध्ये तयार होतं ते स्वतः बनवतात आणि जे गरजेचं आहे उदाहरणार्थ गिअरबॉक्स तर ते इटलीवरून मागवून आपल्या लुधियाना ह्या ठिकाणी असेंबल करतात आणि लुधियानावरून आपल्याकडे हे मशीन येतं। दुसरा प्रश्न, मशीन किती HPचं आहे? हे 7.5 HPचं मशीन आहे। हे तुम्ही दिवसभर चालवलं तर गरम होणे हा प्रकार नाही। बोटाटा झाला तर दुरुस्त इथं होतो का? आता याला 2 मुद्दे येतात। पहिला मुद्दा, हे पेट्रोलचं इंजिन आहे, त्याला ऑइल बदली सोडलं तर मेंटेनन्स नाही। दुसरा मुद्दा, समजा बाय चान्स आपल्या हातून एखादी केबल वायर तुटली तर तुम्ही जर आम्हाला सांगितलं की आम्हाला अशा केबलची गरज आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असेल त्या जिल्ह्यामध्ये हे मशीन बाय कुरिअर किंवा ST पार्सलनी आम्ही पाठवून देऊ शकतो आणि तुटलेली केबल तुम्ही स्वतः बसवू शकता। पण असे काय प्रॉब्लेम असतात, उदाहरणार्थ गिअरबॉक्समध्ये जर एखादा प्रॉब्लेम झाला तर तो तुम्हाला नाही करता येणार, त्यावेळेस आमचा मेकॅनिकल तिथं येईल, तुम्हाला दुरुस्त करून देईल। पण बाय चान्स ह्याला कमीत कमी 5 ते 10 वर्षे तर गिअरबॉक्सला किंवा इंजिनला पाना लावावा लागणार नाही आणि अशी क्वालिटी दिलेली आहे। ब्लेड खराब झाल्यानंतर ते पण दुरुस्त, आता 400 ते 500 एकर झाल्याशिवाय ब्लेडची म्हणजे झिजत नाही। कमीत कमी 500 एकराच्या नंतर ब्लेड झिजतात, तोपर्यंत आपल्याला ब्लेड बदलायची गरज नाही। पण बाय चान्स एखादं ब्लेड तुटलं तर ते आपण घरच्या घरी बसवू शकतो। आम्हाला तुम्ही जर फोन करून सांगितलं आम्हाला 1 ब्लेडची गरज आहे तर 2 ब्लेड घ्या, एखादं तुमच्याकडे शिल्लक राहू द्या, बाय चान्स लागू शकतं। बरोबर, चुकीचं आहे, पण शक्यतो कधी ह्याचं मेंटेनन्स निघत नाही आणि ते तुम्ही घरच्या घरी बसवू शकता। मका वगैरे कापता येते? आता मका काढणीसाठी ह्याच्यातला दुसरा मॉडेल येतो जास्त हाईटवाला, कारण हे जे मशीन आहे कमी हाईटच्या पिकासाठी बनवलेलं आहे। उदाहरणार्थ गहू किंवा भात त्याच्यापासून खालच्या पिकासाठी, आणि गहू आणि वरच्या पिकासाठी जे मशीन आहे ते अशाच पद्धतीचं मशीन येतं, पण त्याची थोडीशी सिस्टीम वेगळी येते। ते तुम्हाला गहू काढायचा चालेल, मका काढायचा चालेल, बाजरी काढायचा चालेल, ज्वारी काढायचा चालेल। पण ज्वारी जर आपली पडलेली असेल तर ती खालून कटिंग करेल, पण ते कटिंग केलेली ज्वारी एखादी जर अडकली असेल तर ती मशीनला साईडला जात नाही, त्यामुळे आम्ही ज्वारीसाठी म्हणून देत नाही। जर आपली ज्वारी थेट उभी व्यवस्थित असेल तर ती कटिंग होईल। पिकाची जमिनीपासून किती इंचावर कटिंग करते?
हां, आता जर तुमची कमी हाईटची पिकं असतील, उदाहरणार्थ आता तुम्ही कमी हाईटचा रिपर घेतलेला आहे, तर ते जमिनीपासून 2 इंचापासून वरती कटिंग करेल. पण आपल्या पिकाची हाईट कमीत कमी 1-1.5 फुटाच्या वरती पाहिजे. जर आपलं पीकच जर 6 इंचाचं 8 इंचाचं 1 फुटाचं असेल तर अशा पिकाच्या शेतकऱ्यांनी मशीन घेऊ नये. कारण काय होतं, त्यांची प्रॉपर कटिंग झाली पाहिजे. आता हे 2 इंचापासून कटिंग करतं, पण त्याची जर प्रॉपर हाईट 1 फूट किंवा त्याच्यावरती नसेल तर ते साईडला ढकलायला मशीनला प्रॉब्लेम येतो. आता ही कंपनीने प्राइस वगैरे किती ठेवली काय? 1,70,000 रुपये ह्या मशीनची किंमत आहे. त्याच्यामधून आम्ही 10,000 रुपये शेतकऱ्यांना डिस्काउंट देतो. 1,60,000 रुपये झाली. आणि महाडीबीटी योजनेमधून ह्या मशीनला 75,000 रुपये सबसिडी भेटते. त्यासाठी आपल्या जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन आपण ह्या मशीनसाठी रिपर ह्या घटकासाठी अर्ज करणं गरजेचं आहे. अर्ज केल्यानंतर साधारण महिन्यात 2 महिन्यात 4 महिन्यामध्ये ज्यावेळेस शासनाचा फंड शिल्लक असेल अशा टायमाला शासन तुम्हाला ती सबसिडी देईल. पण त्याचं टायमिंग गव्हर्नमेंटचं कोणीही सांगू शकत नाही. मिळाली महिन्यात पण मिळेल, लागले तर वर्ष पण लागेल. आणि ती तुमच्या खात्यावर जमा होती. म्हणजे असं काय नाही की तुमची सबसिडी दुकानदारांनी खाल्ली, डायरेक्ट तुमच्या खात्याला येते. त्यासाठी तुम्हाला तालुका कृषी विभाग यांच्यामार्फत फाईल वगैरे बनवून द्यावी लागते महाडीबीटीमध्ये हे करून अप्लाय करून. बँकिंगची काय सोय तुमच्याकडे? आता ह्या मशीनला RTOचं पासिंग नाही आहे. जसं आपल्या 2 व्हीलरला येतं, ट्रॅक्टरला येतं किंवा कारला वगैरे जे RTO पासिंग येतं, तसं या मशीनला पासिंग येत नाही. उदाहरणार्थ आपण एखादं घरी इंजिन आणतो किंवा पाईप आणतो किंवा ड्रीप आणतो, अशा पद्धतीचं हे मशीन आहे. ह्याचं कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नाही आणि ह्याला कुठंही लायसन वगैरे काढायची गरज नाही. त्यासाठी RTO पासिंग नसल्यामुळं बँका ह्याला लोन देत नाहीत. कारण जर समजा एखाद्या शेतकऱ्याने जर नाही हप्ता भरला आणि त्याचं जर मशीन न्यायचं म्हणलं तर ते बऱ्याच वेळा 2 मशीन जर एका ठिकाणी असतील तर ते आपल्याला ओळखता येत नाहीत. त्यासाठी बँका लोन देत नाहीत. ह्याची 3 लिटरची टाकी येते. हां, 1 लिटरमध्ये 1 तास चालतं. हो, 1 लिटरमध्ये 1 तास चालतं. आता जर नवीन शेतकरी असेल तर 2 तासामध्ये 1 एकर होतो. आणि जर अनुभवी शेतकरी असेल तर 1 तासामध्ये 1 एकर होतो. हां, याला जर आता एका शेताहून दुसऱ्या शेतामध्ये न्यायचं झालं तर त्याची सोय कसं करणार? हां, आता चांगला प्रश्न विचारला. आपल्याला जर समजा आपलं घर आहे, तिथून जर आपल्याला जवळ न्यायचं असेल तर हे मशीन चालत जाऊ शकतं. पहिला मुद्दा. जर आपलं अंतर लांब असेल तर याला 2-3 पर्याय आहेत. पहिला पर्याय एखाद्या छोट्या हातीमध्ये आपण नेऊ शकतो, मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, आपल्या 2 व्हीलरला जे वैरणीसाठी वगैरे आता बरेचसे शेतकरी बांधवांनी गाड्या बनवलीत, त्या गाड्यावरती ठेवून पण आपण नेऊ शकतो. आणि मुद्दा नंबर 3, ह्या मशीनला आपण उलटं बांधून उलटण करून गाडीला बांधून पण नेऊ शकतो. पण त्यासाठी रस्ता चांगला असणं आवश्यक आहे. तर जो मुद्दा नंबर 2 आहे, जो वैरणीचा गाडा वगैरे असतो त्याच्यावरती ठेवून आपण व्यवस्थित नेऊ शकतो आणि कितीही किलोमीटर नेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. याला लायसनची वगैरे गरज नाही. कोणताही तुम्हाला पोलीस अधिकारी अडवणार नाही, लायसन मागणार नाही आणि आपण ह्या मशीन सांगणार नाही. आणि आपण ह्या मशीनचा घरगुती कामासाठी पण उपयोग करू शकतो आणि व्यवसायासाठी पण उपयोग करू शकतो. हां, समजा आपला कापणीचा सीझन झाला, उदाहरणार्थ आता सध्या तुमचा उडीदचा सीझन आला या, बरोबर आहे का? उडीदचा सीझन संपला तुमचा. उडीदचा सीझन झाल्यानंतर सोयाबीनचा सीझन येतो. सोयाबीनसाठी तुम्ही वापरू शकता. सोयाबीनचा सीझन झाल्यानंतर गव्हाचा सीझन येतो या. आता काय ठिकाणी हार्वेस्टर वापरते ती, काय ठिकाणी वापरत नाही ती. उदाहरणार्थ आता तुमचं एखाद्या शेतकऱ्याच्या वाटेच्या कडेला ऊस आहे आणि त्याच्या खालच्या प्लॉटमध्ये गहू या, तर त्या ठिकाणी हार्वेस्टरने येता येत नाही. हातानं काढण्याशिवाय पर्याय नाही. त्या ठिकाणी हे मशीन जातं. अगदी आपल्या 2 व्हीलरची जी जागा लागते त्या जागेमधून जातं. दुसरी गोष्ट ही गव्हाचा सीझन झाल्यानंतर भाताला पण चालतं आणि भाताचा सीझन झाल्यानंतर हरभऱ्याचा सीझन येतो. तुम्ही हरभऱ्यालाही वापरू शकता. आणि हे आता झालं कापणीविषयी. पण आता कापणी सोडून कोणती कामं करतं तर आपण ह्या मशीनला पाठीमागच्या बाजूला जी काय भागामध्ये कोळपी म्हटलं जातं, काही भागामध्ये वखर म्हणलं जातं, काही भागामध्ये डोबे म्हणलं जातं, तर याला 3 डोबे किंवा 3 बारकी बारकी जी आपल्या पिकामध्ये लागते ती वखर डोबे घालून आपण हे काम करू शकतो.
हा हा आता ज्या त्या भागामध्ये कोळपणी म्हटलं जातंय, वखरणी म्हणलं जातंय, डुबं म्हणलं जातंय किंवा गवत काढणं म्हणलं जातंय, तण काढणं गहू काढल्यानंतर काढण्यासाठी ते काढावं लागत असेल की पुढचं? नाही गहू काढताना हा असं मशीन वापरायचं. हे कटिंग होऊन एका साईडला येऊन आपला माल पडतो एका लाईनमध्ये. एका साईडला पडतो? हो, एका लाईनमध्ये पडतो. आता जर एखाद्या शेतकऱ्याची डिमांड असेल आम्हाला कापून पेंडी बांधून टाकायचं मशीन हवंय, तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे रिपरमध्ये 3-4 रिपरचे पर्याय आहेत. हा पहिला रिपर हा पर्याय हा कापून एका लाईनमध्ये टाकतो. दुसरा ह्यात रिपर बाइंडर म्हणून येतो, तो कापून पेंडी बांधून टाकतो. त्याच्यामध्ये 3 व्हील म्हणून येतो, त्याला 1.25 लाख रुपये सबसिडी आहे. 4 व्हील म्हणून येतो, त्याला 2.5 लाख रुपये सबसिडी आहे. आणि ट्रॅक्टरवरचे पण रिपर आहेत, ते पण कापून एका लाईनमध्ये कटिंग करून टाकतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे 5-6 कंपनीची एजन्सी आहे. मग समजा काय शेतकऱ्याचा बजेटचा प्रॉब्लेम असेल, कमी बजेटमध्ये पाहिजे असेल तर त्यांना तशा बजेटचं मिळेल, किंवा ह्याच्यापेक्षा मोठ्या बजेटच्या पाहिजे असतील तर मोठ्याही बजेटच्या आपल्याकडे मशीन भेटतील, किंवा ट्रॅक्टरवरच्या पाहिजे असतील तर ट्रॅक्टरवरच्या पण मशीन भेटतील. म्हणजे ज्यांना जसं पाहिजे तसं आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी आपल्याला गणेश मशिनरी पंढरपूर ह्या ठिकाणी एक वेळ भेट द्यावी लागेल. अजून कोणाची काय शंका? आणि हे ट्यूबलेस टायर ह्या मशीनचं येतं आणि कमीत कमी आपल्याला 10 ते 15 वर्षे ते टायर बदलायची गरज नाही. आणि अगदी आपल्या शेतामध्ये पाणी जरी उभं असेल तरी ते घुसत नाही. त्याला डिप्रेशन गिअरची सुविधा आहे, त्यामुळे आपल्याला टर्निंग वगैरे करताना एका हाताने टर्न मारता येतो. आणि सबसिडीसाठी वगैरे आपण महाडीबीटी योजनेमधून ह्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. तर आता मी जी तुम्हाला माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली? समजलं, छान वाटलं. हां, मशीन कधी घ्यायचा विचार आहे? आज घेऊन जाणार मशीन तुम्ही आज घेऊन जाणार आहे. कोणाला घ्यायची आहे मशीन? मला आणि माझ्या मित्राला आहे. तुमचं नाव सांगा. एकच मिनिट, नाव सांगा आपलं. सचिन राजकुमार शिरकनाळ, गाव सिद्धापूर. हां, आज तुम्ही मशीन खरेदी करण्यासाठी आला आहात आणि जाताना तुम्हाला मशीन घेऊन जायचं. तर तुमच्याकडे कोणते प्रकारची पिकं आहेत? उडीद, सोयाबीन. तुम्हाला हे मशीन घरगुती कामासाठी वापरायचं आहे की व्यवसाय करायचा आहे? व्यवसाय करायचा आहे. व्यवसाय करायचा आहे. तुमच्याकडे आता पाऊस पाणी वगैरे कसं काय झालेलं आहे? व्यवस्थित आहे. बरोबर, व्यवस्थित झालं आहे ना. आता तुम्ही जी मशीन घेणार आहे ती कशासाठी वापरणार आहे ते तुमचं अगोदर नाव वगैरे सांगा. आणि मग नाव रेवणसिद्ध सिद्धाराम कपले. सिद्धाराम कपले. गाव सिद्धापूर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. गाव सिद्धापूर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. आज तुम्हाला पण मशीन घ्यायचं आहे. म्हणजे एकाच गावामध्ये तुम्ही 2 जण 2 मशीन घेऊन जाणार आहात. आता यांना व्यवसायासाठी मशीन घ्यायचं आहे, तुम्हाला कशासाठी घ्यायचं आहे? स्वतःची शेती अधिक व्यवसाय. स्वतःची शेती अधिक व्यवसाय. आता तुमच्या गावामध्ये कोणती पिकं आहेत? आमच्या गावामध्ये ऊस आहे, सगळ्या प्रकारची आमच्या गावामध्ये पिकं आहेत. तर आता हे तुम्ही कशाला वापरणार आहे घेतलेलं मशीन? उडीदसाठी, सोयाबीन, हरभरा, गहू ह्या पिकासाठी तुम्हाला हे मशीन घ्यायचं आहे. बरं, चालेल. तुम्ही आमच्याकडे आला आणि आमच्याकडचं मशीन खरेदी केलं त्यासाठी धन्यवाद. कडे शेतकरी बांधव आले, त्यांनी मशीनची माहिती घेतली आणि आपल्या गणेश मशिनरी पंढरपूर ह्या शोरूममधून त्यांनी आज 2 मशीन खरेदी केली आहेत. त्याबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकऱ्यांना, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश किंवा गुजरात ह्या शेतकऱ्यांना कोणालाही मशीन हवं असेल तर त्यांनी गणेश मशिनरी पंढरपूर या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या. आपण सर्वजण आमच्या शोरूमला आला त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो. आणि हे मशीन खरेदी करण्यासाठी गणेश मशिनरी अहिल्या पुलाजवळ सरगम चौक पंढरपूर या ठिकाणी अवश्य एकदा भेट द्या. माझा मोबाईल नंबर आहे 97 63 64 88 54. धन्यवाद मित्रांनो.